परमात्म्याने तिथे ते भाषण ऐकलं आणि परमात्मा तिच्याकडे लक्ष देऊन आहे आणि परमात्म्याला त्या गौडणीबद्दल दया निर्माण झाली की माझ्यामुळे बिचारीचं नुकसान झालं, माझ्यामुळे बिचारी आता घाबरलेली आहे, पण जिने माझ्यावर प्रेम केलं ती जर समजा घाबरत असेल, ती जर स्वतःच्या इज्जतीला घाबरत असेल तर मात्र मी तिला मार्गदर्शन केलं पाहिजे। परंतु तुकाराम महाराजांनी गौडणीच्या संवादामध्ये देवाला अडथळा निर्माण करण्याची काही इच्छा झाली नाही। परमार्थ करत असताना आपल्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे। परमार्थ करत असताना जर आपल्या परिस्थितीमध्ये बदल झाला तर परमार्थ कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातोय हा सिद्धांत आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे। कीर्तन ऐकल्याच्या नंतर, कथा ऐकल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल एक भाव जागा झाला पाहिजे, एक भक्ती जागी झाली पाहिजे। कथा ऐकून, कीर्तन ऐकून जर त्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडत असेल तर तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला दोष दिला पाहिजे की एवढं चांगलं रसपान केल्याच्या नंतर माझं जर हृदय परिवर्तन होत नसेल, मग माझं हृदय जर मेलेलं असेल तर मेलेल्या हृदयाने केलेली भक्ती हे परमात्मा कधी मान्य करत नाही। आणि म्हणून परमात्म्याने तुमचं चित्त चोरावं याच्यासाठी आपलं हृदय असं प्रफुल्लित असलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे, ज्याच्या सहवासामध्ये आपण जाऊ आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी नसू तर आपल्याबद्दल त्या ठिकाणी एक हवा निर्माण झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर तुमचं हृदय असेल मग परमात्मा तुमचं चित्त चोरतो। आणि मग त्या गौडणीला एक भीती तयार झाली, आता कैसे जाऊ घरा, आता जर मी घराला गेली तर माझी सासू मला मारेल, माझी सासू मला बोलेल, नो हे बरा लौकिक, हा काही योग्य वेळ मला वाटत नाही। आणि मग सकाळची संध्याकाळ झाली ती गौडण मात्र रडते आहे। तुकाराम महाराजांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तुझ्या पाठीमागे देव आहे, तुझ्या पाठीमागे परमार्थ आहे, परंतु तिने सांगितलं हे सगळं खरं आहे पण मला माझ्या सासूचा स्वभाव माहितीये, मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव माहितीये। एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, राधेला सुद्धा देवाने अडकवून दिलं होतं, राधेला सुद्धा देवाने अडकवून दिलं होतं। एक दिवस राधेने देवाला सांगितलं, देवा मी तुझ्यावर इतकं प्रेम करते, माझ्या घराला चलतो का रे? देवाने सांगितलं घे मला कळ्यावर चल। राधा मातेने घेतलं देवाला आणि घरी घेऊन आली। घरी घेऊन आल्याच्या नंतर तिने दरवाजा लावला, कृष्ण परमात्म्याला पलंगावरती बसवलेला आहे आणि मग कृष्ण परमात्म्याला सांगितलं, काना अनेक वर्षाची तपश्चर्या करणारी मी राधा, अनेक वर्ष तुझं गुणगान केलं आणि या जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त होतो आहे, तो सुद्धा फक्त दिसण्याने माझी एक इच्छा पूर्ण करशील का? देव म्हणतो तुझ्यासाठी काही पण तू फक्त हो म्हण। आणि मग तिने सांगितलं माझी अशी एक इच्छा आहे की फक्त थोडासा असा मोठा हो, मला तुला माझ्या वयाचं बघायचंय। कृष्ण परमात्म्याने सांगितलं हरकत नाही, भक्ताच्या सगळ्या इच्छा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, तुम्ही फक्त चिंतन करा। या जगतामध्ये असा एकही विषय नाही की अंतःकरणापासून जर तुम्ही ते मागणी मनामध्ये निर्माण केली आणि ते तुम्हाला प्राप्त होणार नाही, असं होऊच शकत नाही। फक्त मागणी प्रामाणिक असली पाहिजे, ते तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे होणार। राधा मातेसाठी कृष्ण परमात्मा त्या पद्धतीने मोठे झाले आणि योग इतका खराब होता, नेमकं राधेचे पती घरी येऊन गेले आणि राधेच्या पतीने दरवाजा वाजवला आणि जसा दरवाजा वाजवला राधा माता घाबरून गेली आणि राधा मातेने आता सांगितलं, हे कान्हा लवकर लहान हो। देव म्हणे मला मोठं होता येतं, मला लहान होता येत नाही। राधा माता म्हणे असं नको करू, अरे माझा नवरा कधी घरामध्ये आला आणि आपण एका वयाचे, माझा नवरा चांगला नाही, तो मला बोलेल, मला मारेल, मी बदनाम होईल। तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतो प्रेम खरं असेल तर बदनामीला घाबरायचं नाही आणि आता मी काही लहान होणार नाही, जा तुला जे करायचं ते कर। मग राधा मातेने सांगितलं चल ठीक आहे, आता तुझी जर हीच इच्छा असेल ना मग आता मीही काही घाबरणार नाही। राधा मातेने दरवाजा उघडला, दरवाजा उघडला, पती घरात आला, कृष्ण परमात्मा पलंगावरती माखण खात होता, कारण देव आहे। देव हा आपल्या भक्ताला कधी बदनाम होऊ देत नाही, देव हा कधी आपल्या भक्ताकडनं कुठली मागणी करत नाही। काही लोक म्हणतात आमचं असं झालं का आम्ही असं करून टाकू, आमचं तसं झालं का आम्ही तुला भेटायला येऊ, आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही गावाला भंडारा देऊ। परमात्म्याला तुमचं काहीच नकोय आणि मी सांगत नाही, माझ्या जीवनाचा एक नियम आहे, पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन। जेवढं माझं वाचन आहे, जेवढं माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं आहे तितकंच बोलण्याचा मी प्रयत्न करतो। माझ्या मनाचं मी कधी बोलत नाही, का मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरी पाठी स्थिरावला तोच धन्य। या विस्तारमध्ये सगळेचे सगळे लोक ज्ञानी आहे, ऐकणारे आहे आणि जे ऐकणारे असतील त्यांना सांगितलं गेलं पाहिजे। आतापर्यंत नाना प्रकारचे विनोद करून आपण आपल्या कीर्तनाची वेळ मोजबाप केली असती, पण परमार्थाबद्दल बोलत असताना जर आपल्याला वेळ पुरत नसेल तर इकडचं तिकडचं भांडवल टाकण्यापेक्षा ज्या परमात्म्याचं आपण कीर्तन करतो आहे त्या परमात्म्याबद्दल बोलण्याचा आपला मानस असला पाहिजे।
हे कीर्तन परिपूर्णतेचं आहे असं तुम्ही मगाशी बोलून गेले, पण याचा विस्तार काही तुम्ही आम्हाला सांगितला नाही. तर हे गवळण घाबरू नको, ज्याचं मी कीर्तन करतोय आणि ज्याने तुझं चित्त चोरलंय याच्याबद्दल एक विशेष माहिती सांगतो आणि कीर्तनाची सेवा समाप्त करतो. आता महिला वर्ग पटापट बोलत चलता, आपल्याकडे 15-20 मिनिटं शिल्लक आहे. 9 मोठे का 8 मोठा आहे? 9 मोठे का 8 मोठा? 9 मोठे. बरं, म्हणजे पहिले येतं ते मोठं का जे नंतर येतं ते मोठं? जे पहिले येतं ते मोठं आणि जे नंतर येतं ते लहान. मग 8 पहिले येतो का 9? 8 पहिले येतं ते मोठं, नंतर येतं ते लहान. मग पहिले 8 येतो का 9? 8 येतो. मग 8 मोठे का 9? ऐका, रामचंद्र 9मीला जन्माला आले. कशाला जन्माला आले? 9मीला. आणि कृष्ण परमात्मा 8मीला. बरोबर. मग 8मी आणि 9मी आता हे कंपॅरिझन करा बरं का. हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे फक्त असं नाही कंसाला आणि त्याने मारलं नंदाच्या घराला, असं नाही. एक अभंग जो आहे त्या अभंगाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकीकडे रामचंद्र आहे दुपारी 12 वाजेला 9मीच्या दिवशी, एकीकडे कृष्ण आहे 8मीच्या दिवशी रात्री 12 वाजेला. सगळा विरोध. एकीकडे रामचंद्र, एक पत्नी एक वचनी, इकडे 16,108. आलं का लक्षामध्ये? राम काळामध्ये बापाच्या एका शब्दावर 14 वर्षाचा वनवास, आणि कृष्ण परमात्मा आईने सांभाळलं तरी जन्म झाल्याबरोबर नंद बाबाकडे गेला आणि 11 वर्ष 40 दिवसाच्या नंतर परत नंद बाबाकडून इकडे आला. सगळ्या मर्यादा पाडणारा राम आता एकही मर्यादा पाडत नाही, त्याचं नाव कृष्ण. लक्ष देऊन ऐक जा. कृष्ण परमात्म्याकडून मी 3 गोष्टी शिकल्या. जन्म झाल्याबरोबर मायबाप सुटले, रडला नाही. 11 वर्ष 40 दिवस ज्या राधेवरती प्रेम केलं त्या राधेला सोडून आला तरी रडला नाही. मथुरा प्राप्त झाली, मथुरा सोडून दिली तरी रडला नाही. द्वारकेत गेला, द्वारका पाण्यात बुडाली तरी रडला नाही. पांडवांचा बंधुजन म्हणून राहिला, सगळे पांडव स्वर्गात गेले तरी रडला नाही. ज्या द्रौपदीने चिंधी बांधली होती तिचं स्वर्गारोहण झालं तरी रडला नाही. कारण या जगतामध्ये आल्याच्या नंतर जी व्यक्ती आपल्याला भेटणार आहे तीच व्यक्ती एक दिवस दूर जाणार आहे, म्हणून रडायचं नाही, शोक करायचा नाही, त्या व्यक्तीबद्दल चिंतन करायचं. हृदयामध्ये ठेवलं आणि हृदयामध्ये ठेवून ते नातं जपण्याचा प्रयत्न कृष्ण परमात्म्याने केला. मग परमात्मा 9मीला जन्माला आले, इकडे 8मीला जन्माला आले. आता 8मी मोठी का 9मी? 1 मिनिट थांबा. तुम्हाला मराठी समजते का? 8चा पाढा येतो, 8चा नाही येणार तुम्हाला, आहे ना? इकडे राकेश भाऊ तुम्हाला 9चा पाढा येतो का? 9चा 9 1 9 दुनी 9 दुनी 1 आणि 8. 1 आणि 8 किती झाले? 9. 9 त्रिक 27. 2 आणि 7 9 चौक 36. 3 आणि 6 9. 9 पाचे 45. 9 5 आणि 4 9 सक 54. 5 आणि 4 9 साते 72. 7 आणि 2 9 9 81. 8 आणि 1 9 10 90. 9 आणि 0 9चा पाढा पहिल्यापासून शेवटपर्यंत बेरीज करा. 9च येतो. मर्यादा म्हणजे पुरुषोत्तम राम. 8चा पाढा 8 1 8 2 16. 1 आणि 6 7. 8 त्रिक 24. 2 आणि 4 6. आता कमी कमी होत चालला, पुढे वाढत वाढत जातो. ज्याचा अंदाजच येत नाही तो कृष्ण आहे आणि ज्याचा अंदाज येतो तो राम आहे. म्हणून राम पूर्ण आहे, हा परिपूर्ण आहे. आणि परिपूर्णतेने जर तुमचं चित्त चोरलं असेल मग घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक. मग नेमकं तू घराला जायला का घाबरते? मग मी माझ्या सासूला घाबरते असं नाही, माझ्या नवऱ्याला घाबरते असं नाही. ते तर मला त्यांना माहिती नाही. मी कुठून बी इथं ताक लोणी त्यांना आणून दिलं असतं, पण सकाळपासून मी इथं रडत बसलीये हे सगळ्यांनी बघितलंय. आणि त्यांनी आता माझ्या घरी सांगितलं असेल ते आता माझ्यावर दात खातील आणि म्हणून मी घरी जात नाही. याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या. सांगता
हो बाकी असे सांगता गोष्टी परकियाची सांगता गोष्टी घरची कुठे खातीला घरची कुठे खातीला घरची कुठे खातीला आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ